हॅलो स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ लेन्सेस आणि लेन्स कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करतात ते बघितलं. या व्हिडिओमध्ये लेन्सेसच्या संदर्भामध्ये जे काही डेफिनेशन्स ज्या पुढे आपल्याला कामी पडणार आहेत त्या आपण बघणार आहोत. तर पहिला जी डेफिनेशन आहे, कॉन्सेप्ट आहे, तो सेंटर ऑफ कर्वेचर सी. हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, दॅट इज अ पार्ट ऑफ स्पियर, इमॅजिनरी स्पियर्स. आता सेंटर ऑफ कर्वेचरची डेफिनेशन बघताना आपण म्हणू की द सेंटर ऑफ स्पियर्स, हे जे दोन स्पियर्स आहे त्यांचे जे सेंटर्स आहे C1 and C2, whose part form surface of the lens. या स्पियरचे हे जे सरफेस आहे, तर असे जे सेंटर्स आहेत दे आर कॉल्ड एज center of curvature of that lens. Remember here, since there are two spheres, we have two center of curvature. Next, a lens with both surfaces spherical. आता ही जी केस आहे आपण कॉन्केव्ह लेन्स साठी बघत आहोत आणि आता सांगितलं की the lenses have two center of curvature. So in case of concave lens, in this diagram we observe two centers. आता पुढची डेफिनेशन आहे radius of curvature, that is denoted by R. पुन्हा हा जो लेन्स आहे दॅट इज अ पार्ट ऑफ दिस टू स्पियर, यापासून तो तयार झालेला आहे. द रेडाय R1 and R2 ऑफ द स्पियर. आता या स्पियरच्या दोन रेडियस, सेंटर आणि कुठलाही पॉइंट, याला आपण रेडियस म्हणतो, कुठलाही पॉइंट जो या सर्कलवर आहे. परंतु इथून इथपर्यंत सरफेस असल्यामुळे शक्यतो आपण पॉइंट हा आपण या सरफेसवरचा बघू. whose part from surface of the lens, हे आहे surfaces, are called the radii of curvature of this lens. आता इथं जसे आपण सेंटर 2 सांगितले, तर इथं आपल्याला अनेक रेडियस ऑफ कर्वेचर सांगता येते. पुढे आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. आता इमॅजिनरी स्पियर आहेत, तर इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्वेचर, जे दोन सेंटर ऑफ कर्वेचर बघितले C1 and C2, त्याच्यामधून जाणारा जो एक ऍक्सिस आहे दॅट इज अ प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ लेन्स. पुढची डेफिनेशन आहे ऑप्टिकल सेंटर O. दोन्ही लेन्सेसचा जर आपण विचार केला, द पॉइंट इनसाइड ए लेन्स. आता ऑप्टिकल सेंटर कुठं असतं? या लेन्सच्या आतमध्ये असतं. ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. पण हा जो पॉइंट आहे हा कशावर असतो? प्रिन्सिपल ऍक्सिस वर असतो. आता इथं हा एक सिंगल पॉइंट आहे. जरी आपण रेष दाखवली ते दाखवण्यासाठी किंवा हा पॉइंट O आहे, हा पॉइंट O आहे, पण दॅट इज ऍक्च्युअली अ पॉइंट ऑन ए principal axis through which light rays pass.
जर त्याच्यामधून लाईट रेज गेले तर पास विदाउट चेंजिंग देअर पाथ. याचा अर्थ काय की जर या पॉइंट ओ मधून जर गेले तर इथं रिफ्रॅक्शन होणार नाही. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे कुठलंही डेविएशन बेंड न होता हे रेज या लेन्स मधून जातील. तर असा जो पॉइंट आहे जो प्रिन्सिपल ऍक्सिस वर आहे त्याला आपण ऑप्टिकल सेंटर असं म्हणतो. थोडक्यात असं म्हणा that is a center of our lens. This is a optical center. त्याच्यानंतर अजून थोडंसं क्लिअर करू. या रेज ना आपण नाव देऊ P1 Q1 आणि P2 Q2. They are passing through the point O, are going along a straight line. जे ते कुठलंही डेविएट म्हणजे मार्ग न बदलवता. Thus O is the optical center of the lens. तर असा जर पॉइंट निर्माण होत असेल लेन्सच्या आतमध्ये तर त्याला आपण ऑप्टिकल सेंटर असं म्हणतो. त्याच्यानंतर प्रिन्सिपल फोकस. आता when light rays parallel to the principal axis. नेहमी लक्षात ठेवा की जे लेन्स कडे रेज येतात ते दाखवताना आपण हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे याला पॅरलल दाखवतो. आर इन्सिडेंट ऑन ए कॉन्व्हेक्स लेन्स. आणि तुम्हाला माहित आहे की ते इन्सिडेंट रे जे निळ्यानं आकाशी यानं दाखवले कलरनं ते जेव्हा रिफ्रॅक्ट होतील तेव्हा काय होईल. दे कॉन्व्हर्ज टू ए पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येणे. ठीक आहे. तर एका पॉइंटवर ते एकत्र येतात. तो प्रिन्सिपल ऍक्सिस वर पॉइंट असतो. दिस पॉइंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. आता जे लेन्स इन्सिडेंट रेज आहेत ते इकडनं डाव्याकडनं आले आणि उजव्या बाजूनं प्रिन्सिपल फोकस तयार झाला. as shown in the figure. आता बघा या फिगर मध्ये हे डावीकडून फ्रॉम द लेफ्ट आणि राईट कडे प्रिन्सिपल फोकस तयार झाला. बरोबर. आता याला नाव देऊ F2 आपण. आता राईट कडून जे इन्सिडेंट होणारे रेज आहेत ते एका पॉइंट मध्ये प्रिन्सिपल ऍक्सिस वर जमा झाले. दॅट इज F2. आर द प्रिन्सिपल फोकाई अनेक वचन ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे थोडक्यात इथं आपण म्हणू की देयर आर two principal foci for a lens. Light rays parallel to the principal axis. ही कंडिशन असतेच. ये लाइट रे इन्सिडेंट हे parallel to principal axis असतात. Falling on a convex lens come together. Converge. Come together म्हणजे converge to a point. That is get focus at a point on the principal. Focus होणे, converge होणे किंवा इथं come together हे सगळे एकाच अर्थानं वापरलेले आहे. So convex lens is called a converging lens. कारण converge होतात, एका ठिकाणी येतात, focus होतात. So therefore the convex lens is called converging lens. कारण यामध्ये सगळे रे एका पॉइंटवर एकत्र येतात, कॉन्व्हर्ज होतात. सो रिमेंबर दिस. आता जर आपण प्रॅक्टिकली जर बघितलं की ह्या ज्या मॅच स्टिक्स आहेत याचे जे केमिकल लावलेला
जो भाग आहे तो जर एकत्र केला तर इथं आपण काय म्हणतो, द केमिकल कोटेड एंड्स आर कॉन्व्हर्ज, एकत्र आलेले आहे. तर अशा तुम्ही ज्या माचीसच्या काड्या आहेत त्या जर ठेवल्या तर त्याला आपण, हा जो केमिकल आहे तो कॉन्व्हर्ज झालेला आहे, एका ठिकाणी एकाला एक लागलेला आहे, म्हणजे ही सिच्युएशन आहे कॉन्व्हर्ज झालेली. जसे रे एकत्र येतात कॉन्व्हर्ज होतात, तसे इथं या आकृतीमध्ये कॉन्व्हर्ज केमिकल कोटेड एंड्स कॉन्व्हर्ज झालेले आपल्याला दिसतात. Rays traveling parallel to the principal axis of a concave lens. आता दुसरं बघा, कॉन्व्हेक्स ची केस झाली, these are the incident ray. आता हे इथून बेंड झाले. आता इथं काय झालं, डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन, तर हे एकमेकापासून दूर गेलेले आहेत, त्यांचं रिफ्रॅक्शन झालं आणि ते एकमेकापासून काय दूर गेलेला आपण वापरतो शब्द डायव्हर्ज. इन सच ए वे दॅट, आता हे कसे डायव्हर्ज झाले, इन सच ए वे दॅट, जर आपण समोरून बघितलं तर आपल्याला असं दिसेल, दे appears to come out of a point, तर ते एका पॉइंट मधून बाहेर आलेले आपल्याला दिसतात. आता इथं थोडस हे लक्षात घ्या की हे जे डॉटेड भाग आहे, जेव्हा डॉटेड भाग वापरतो आपण, हा आपण वेगळ्या अर्थानं जरा घेतो की appears, जेव्हा हे जे म्हणजे प्रत्यक्ष नाही तर दे appears to come from this point, म्हणून मग आता इथं तर रे नाही आहे म्हणून ते डॉटेड न दाखवायचे, म्हणजे इथून ते आल्यासारखा भास होतो, प्रत्यक्ष ते आपण दाखवू शकत नाही म्हणून डॉटेड लाईन्स. दिस पॉइंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव लेन्स. तर इथं हा जो प्रिन्सिपल फोकस आहे, आता इथं कॉन्व्हेक्स लेन्सचा आणि कॉन्केव लेन्सचा हा फरक थोडा लक्षात घ्या की कॉन्व्हेक्स मध्ये लेफ्टला जर इन्सिडेंट रे असतील तर राईट मध्ये आपला फोकस असतो, परंतु कॉन्केव लेन्स मध्ये लेफ्टला जर इन्सिडेंट रे असतील तर लेफ्ट हँड साइडलाच त्याची प्रिन्सिपल फोकस असते. पुन्हा आपल्याला इथं दोन प्रिन्सिपल फोकस दाखवता येतील, इन्सिडेंट रे या बाजूने दाखवले तर काय होईल, तर ते आता या फिगर मध्ये आपण बघू. As shown in the figure, F1 and F2 are the principal foci of the concave lens. आता इन्सिडेंट रे हे लेफ्ट कडून आले आणि लेफ्ट कडेच प्रिन्सिपल फोकस तयार झालं. आता जर आपण राईट कडून इन्सिडेंट रे दाखवले आणि ते या F2 मधून आल्याचा भास होतो, म्हणून F2 इज अ प्रिन्सिपल फोकस. अशा प्रकारे कॉन्केव लेन्सला दोन प्रिन्सिपल फोकस असतात. लाईट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन ए कॉन्केव लेन्स. पुन्हा तीच आकृती घेऊ. गो अवे फ्रॉम वन अनदर. आता इथं हा शब्द आहे डायव्हर्ज, म्हणजे गो अवे फ्रॉम वन अनदर आफ्टर रिफ्रॅक्शन. सो दिस टाइप ऑफ लेन्स इज कॉल्ड डायव्हर्जंट लेन्स. लक्षात ठेवा, कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जंट लेन्स ह्या का म्हणतात त्याला, त्या म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये कम टुगेदर आणि इकडे गो अवे फ्रॉम वन अनदर. सो देअरफॉर दिस इज डायव्हर्जंट लेन्स. आता पुन्हा मॅच स्टिक जर घेतल्या तर हा जो केमिकल आहे हा कोटेड केलेला, हा एकमेकांपासून दूर गेलेले आहे आणि या केसमध्ये आपण म्हणतो की द मॅच स्टिक्स आर डायव्हर्ज. आता पुढची डेफिनेशन आहे फोकल लेंथ.
द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर. आता आपण बघितलं की ऑप्टिकल सेंटर हे या लेन्सचं सेंटर असतं आणि ते प्रिन्सिपल ॲक्सिसवर असतं. आता फोकल लेंथ म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन दिस ऑप्टिकल सेंटर ओ अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ ए लेन्स. म्हणजे इथं हे जे डिस्टन्स आहे ओ आणि एफ मधलं, बघा इथं हा कॅपिटल एफ आपण दाखवला फोकससाठी आणि स्मॉल एफ दाखवला फोकल लेन्थ. तर हे डिस्टन्स याला आपण काय म्हणतो, इट्स कॉल इट्स फोकल लेंथ. आता कॉन्व्हेक्स लेन्सला दोन फोकल लेंथ असतील, अर्थातच ते रेज कुठून येतात याच्यावरती अवलंबून आहे. आता आपण हा पूर्ण भाग जर समराईज केला तर याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. इमॅजिनरी ॲक्सिस पासिंग थ्रू C1 and C2 द सेंटर ऑफ कर्वेचर. हा ऑप्टिकल सेंटर जो आहे प्रिन्सिपल ॲक्सिसवर. आता इन्सिडेंट रे रिफ्रॅक्ट झाल्यानंतर एकत्र आले, त्याला म्हणतो प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. हे दोन असतात, अर्थात पुन्हा सांगतो की हे जे इन्सिडेंट रेज आहे कुठून आले आहे याच्यावर हा F1 आणि F2 अवलंबून आहे. आता हे जे ऑप्टिकल सेंटर आहे आणि प्रिन्सिपल फोकस आहे, इकडलं असो की इकडलं असो, याला आपण काय म्हणू, फोकल लेंथ. आता एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे जो आपण सहज करू शकतो. याच्यासाठी काही मटेरियल लागेल आपल्याला लागेल कॉन्व्हेक्स लेन्स जो आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. स्क्रीन लागेल. आता स्क्रीन म्हणजे काय, तर कुठलाही एखादा व्हाईट पेपर म्हणा किंवा लॅबमध्ये तुम्ही स्क्रीन प्लास्टिकचे बघताय, तर असं भिंतही स्क्रीन होऊ शकते. मीटर स्केल आपल्याला अंतर मोजायचे. स्टँड फॉर द लेन्स. तर हा काही लेन्स उभा नाही राहणार, त्याला स्टँड द्यावं लागेल आणि आपल्याला लागेल मीटर स्केल जे अंतर आपल्याला मोजून देईल. आता याच्यासाठी काय करू की आपण कीप द स्क्रीन फिक्स, एका ठिकाणी स्क्रीन फिक्स करू. ऑब्टेन ए क्लिअर इमेज ऑफ ए डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. आता अंतरावर, खूप जास्त अंतरावर, आता खूप जास्त म्हणजे किती घेऊ आपण, समजा आपला एक्सपेरिमेंट एका रूममध्ये जर चालू असेल तर रूमच्या विंडोमधून दिसणारे ट्रीज वगैरे जे आहे किंवा बिल्डिंग्स आहेत, इव्हन त्या विंडोच्या जे बार्स आहेत ते आपण डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट म्हणून वापरू शकतो. उदाहरणार्थ इथं आपण एक ट्री घेतला किंवा बिल्डिंग आपण काही घेऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ द लेन्स ऑन द स्क्रीन. तर लेन्सच्या साह्यानं आपल्याला, अर्थातच हा आपल्याला लेन्स इथं हलवावा लागेल, कारण आता आपण काय केलं की हा पडदा फिक्स केला. आता बदलायचं काय, आपल्याला झाड तर बदलू नाही शकत, तर इथं आपल्याला हा लेन्स बदलावा लागेल. हा एक लक्षात ठेवा, हा एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणून प्रश्न आलेला आहे की फोकल लेंथ जर आपल्याला मेजर करायची असेल तर तुम्ही काय, म्हणजे या तीन पैकी कुठला ऑब्जेक्ट मूव्ह कराल, तर इथं आपल्याला काय मूव्ह करावा लागतो, लेन्स मूव्ह करावा लागतो. तर अर्थातच जेव्हा आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये हा छोटासा एक्सपेरिमेंट 1-2-3 मिनिटाचा देऊ, त्याच्यामध्ये आपल्याला ही इमेज कशी दिसते हे आपल्याला दिसेल. आता इथं मी हे उलट दाखवलेली आहे. मेजर द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द लेन्स. हा जो स्क्रीन आहे आणि हा लेन्स, आता विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल. आता ही कशी मोजणार, याचं सेंटर घेऊ, याचं सेंटर घेऊ आणि या पासून तर या लाईन पर्यंत आपण जे काही अंतर असेल, आता साधारणतः किती असू शकते, मीटर स्केल 100 सेंटीमीटर पर्यंत असेल. साधारणतः लेन्स कसा आहे यावर त्याची फोकल लेंथ हे अवलंबून राहते. तर साधारणतः 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला दिसेल प्रॅक्टिकली.
नाव टर्न द अदर साइड ऑफ द लेन्स टुवर्ड द स्क्रीन. आता काय करा की जर आपण पहिले हा भाग घेतला असेल, म्हणजे लेन्स, हा लेन्स घेऊ, हा भाग जर घेतला असेल पहिल्या फोकल लेंथ काढायला, तर याला आपण असं करू. तर इथं आता या बाजूने एक्सपेरिमेंट दुसऱ्या सरफेस कडनं आपण तोच मागचं रिपिटेशन करू. ऑब्टेन ए क्लिअर इमेज ऑफ द डिस्टन्स ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन. आता याला मूव्ह करू आपण बाय मुव्हिंग द लेन्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. थोडंसं आपल्याला हालचाल करावं लागेल जेणेकरून आपल्याला एक क्लिअर इमेज, शार्प ब्लर नाही झाली पाहिजे. आता ब्लर आणि शार्प तुम्हाला कळू शकतं. मेजर द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द लेन्स अगेन. तर हे जे आहेत या दोन मध्ये आपण अंतर मोजू. आता तुम्ही म्हणाल सर फरक पडतो का? तर पहिला सरफेस आणि दुसरा सरफेस मध्ये किंचित बदल रीडिंग मध्ये आपल्याला येऊ शकतो. कारण होऊ शकतं की रेडियस ऑफ कर्वेचर जे इमॅजिनरी आपण स्पियर घेतले आहे ते जर छोटे मोठे असतील तर या रीडिंग मध्ये आपल्याला बदल संभवतो. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड अ स्क्रीन कॉल्ड? तर या डिस्टन्स, या दोन मधल्या डिस्टन्सला काय म्हणू आपण? द डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड लेन्स. आता इथं आपण टेक्निकल अशी रे डायग्राम आपण काढली. ऑप्टिकल सेंटर, दोन फोकस दाखवलेले आहेत. आता या ऑब्जेक्ट पासून इन्सिडेंट होणारे रे रिफ्रॅक्ट झाले आणि जिथं पडदा आपण ठेवला होता स्क्रीन, तिथं ही इमेज दाखवलेली आहे. म्हणजे हा इथं आपण स्क्रीन ठेवलेला आहे. तर हे जे डिस्टन्स आहे ऑप्टिकल सेंटर आणि फोकस, हे याच्या आधी आपण बघितलं आहे डेफिनेशनच्या वेळी की याला आपण काय म्हणतो, दॅट इज अ फोकल लेंथ. आणि हा एक्सपेरिमेंट आपण अशा प्रकारे पूर्ण करू. What will happen if you use a concave lens in this experiment? जर आपण या एक्सपेरिमेंट मध्ये जर कॉन्केव्ह प्रकारचा लेन्स वापरला तर काय होईल? आता तुम्हाला माहित आहे की जर यावर इन्सिडेंट झालेले रे काय होतात, डायव्हर्ज होतात, एकमेकापासून दूर जातात. मग याच्यावर याचं जे फोकल लेंथ आहे ते कोणत्या बाजूला मिळते? इथं मिळते. आणि त्याच्यामुळं काय झालं, नो इमेज इज फॉर्म ऑन दिस स्क्रीन. आणि याचं कारण म्हणजे इमेज इज व्हर्च्युअल. ही कशी राहते? आभासी राहते. आभासी इमेज ही पडद्यावर मिळवता येत नाही. मात्र माग जे आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरला त्याच्यामध्ये ती पडद्यावर, स्क्रीनवर मिळाली, म्हणून तिला रिअल इमेज असं आपण म्हणतो. इथं रिअल इमेज तयार होत नाही म्हणून ती स्क्रीनवर दिसत नाही. तर इथं आपण हा जो भाग आहे हा थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग घेऊ. थँक्यू.